घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगणाऱ्या अजित पवारांच्या घोटाळ्याची चौकशी. नमस्कार. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि वीज माफी झाली पाहिजे या एकमेव मागणीसाठी आज शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाचं नेतृत्व शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केलेलं आहे. सध्या आपल्या बरोबर रघुनाथ दादा आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. दादा, काय सांगाल, कोणकोणत्या मागण्यांसाठी आजचा मोर्चा आहे आणि इशारा काय करणार? गेल्या 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून 19 मार्च पर्यंत साहेबराव करपेंच्या स्मृती दिनापर्यंत महिनाभर जनजागरण करून 19 मार्चला आम्ही पुण्याच्या कृषी आयुक्तासमोर एक मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये आम्ही सरकारला सूचना केलेली आहे, अल्टिमेटम दिलेला आहे की 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनापर्यंत जयंतीपर्यंत आम्ही वाट पाहू, तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा 15 तारखेपासून 15 एप्रिल 2025 या दिवसापासून आमचा शेतीमाल शहराकडे जाणार नाही, आम्ही बाजारात आणणार नाही, रस्त्यावर आणणार नाही आणि ही सगळी वाहतूक आम्ही रोखून धरणार आहोत. तर याच्यामध्ये जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होईल, या सगळ्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न याची जबाबदारी सरकारची राहील. हे निवेदन देण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेलो होतो. त्याची आम्ही पोलिसांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना कल्पना दिलेली होती, परंतु पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त चोख केला, परंतु जिल्हाधिकारी कोणीच इथं राहिलेले नाहीत, निवासी जिल्हाधिकारी सुद्धा राहिलेले नाही. आणि असं जर का आम्ही सांगून आल्यावर तुम्ही पळून जात असाल तर मग आम्ही न सांगता आल्यावर काय कराल, अशा पद्धतीचा. तरी पण आज आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही एक बैठक बोलवा आणि ही बैठक 14 तारखेच्या आत बोलवा. आज या ज्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं त्यांना सांगितलं की जबरदस्तीचे कनेक्शन, विजेचे घरचे कनेक्शन तोडणं हे बंद झालं पाहिजे. आमच्या रेटा लागल्यावरती त्यांनी कृषी पंपाचे माफ केलेले आहेत, परंतु आम्ही घरचे सुद्धा देणार नाही. जोपर्यंत शेतीमालाला भाव मिळत नाही, निर्यात बंदी उठत नाही, तोपर्यंत आम्ही घरचं पण विजेचं बिल देणार नाही. नुकतीच विधानसभेची निवडणूक झालेली, या निवडणुकीमध्ये आता जे शासन राज्य करत आहे राज्यामध्ये, त्यांनी असं एक आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत, परंतु हे फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम झालं का? हो, मग आता स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून आमची आज घोषणा होती, संघर्ष टाळा शब्द पाळा. त्याच्यामध्ये उद्या 15 तारखेपासून जो संघर्ष होणार आहे तो तुमच्या लबाड बोलल्यामुळे होणार आहे. तोंडाला पानं पुसली म्हणून आम्ही काही गप्प बसणार नाहीये, यांच्या छताडावर नाचणार आहोत आणि ते 15 तारखेपासून सुरू होणार आहे. 15 तारखेनंतर जे तुम्ही आंदोलनाची जी भूमिका घेतली आहे त्याची नक्की हे काय असणार आहे? आता तुम्हाला सांगितलं, म्हणजे आमचा शेतमाल आम्ही शहरात आणि बाजारात आणणार नाही, बाजारातला शहराकडे जाणार नाही. याच्यासाठी साखर अडवणार आहोत, आम्ही दूध अडवणार आहोत, भाजीपाला, अन्नधान्य हे वाहतूक होऊ देणार नाही आहे. या निमित्तानं शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ दादा पाटील यांनी असा इशारा दिलेला आहे की 14 तारखेच्या आत महाराष्ट्र शासनानं या कर्जमाफीविषयी आणि वीज माफीविषयी निर्णय घ्यावा. त्यानंतर 15 तारखेनंतर आम्ही जो खेड्यातील शेतमाल आहेत, मग साखर असेल, दूध असेल, भाजीपाला असेल, तो शहराकडे जाऊ देणार नाही, गावातच तो रोखणार आहोत आणि त्याची विक्री गावातच गाव पातळीवर करण्यात येणार आहे आणि याची दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी असा इशारा या निमित्तानं रघुनाथ दादा पाटील यांनी दिलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज साठी, सांगली.